श्रोतेहो नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप सदिच्छा. जागतिक महिला दिनानिमित्त साहित्य सागर सादर करीत आहेत एक श्राव्य नाटिका उगम तिच्या दुःखाचा. संकल्पना आणि लेखन प्रकाश पंढरे. सहभाग अनुजा संखे घोडके, प्रियंका ननवरे, चैतना मुळे, सुप्रिया अंकुश आणि स्वतः प्रकाश पंढरे. चला तर ऐकूया उर्वशी या अरुणा ढेरे लिखित पुस्तकाच्या वाचनाने लेखकाच्या मनात घडलेल्या विचार मंथनातून साकारलेली ही श्राव्य नाटिका उगम तिच्या दुःखाचा. उगम तिच्या दुःखाचा. उर्वशी, ते पहा, तिथे किती रमणीय उद्यान दिसते आहे. खरंच की ग सखी, अगदी गंधमादन पर्वताच्या परिसराची आठवण यावी इतकं मनोहारी दिसते आहे ते उद्यान. चल आपण तिकडेच जाऊ त्या उद्यानात, म्हणजे पृथ्वी तलातील कोणी सख्या तिथेच भेटतील आपल्याला तरुवेलींवर झोके घेत असताना. फारच आतुर झाले आहे पृथ्वी लोकातील सख्यांना भेटायला आणि त्यांचं जगणं समजून घ्यायला. प्रिय सख्यांनो, आम्हाला ओळखलं? मी उर्वशी आणि ही मेनका. स्वर्गातल्या अप्सरा आहोत आम्ही. पृथ्वी लोकातील स्त्रियांचं सुखदुःख समजून घ्यायला आलो आहोत आम्ही खास पृथ्वीवर. वाव, तुम्ही खरंच अप्सरा आहात. अप्सरांसारख्या दिसता तर आहातच. ब्युटिफुल, व्हेरी ब्युटिफुल. खरंच की गांगू, पृथ्वीवरच्या सगळ्या हॉलिवूड बॉलिवूड नायिका यांच्या पुढे फिक्यास पडतील नाही का ग? तुम्ही खऱ्याखुऱ्या अप्सरा आहात. तुम्ही खऱ्याखुऱ्या अप्सरा असाल तर आनंदच आहे, पण नसलात तरी हरकत नाही. तुमच्यासारख्या ब्युटिफुल मॉडेल सोबत फ्रेंडशिप करायला आम्हाला नक्कीच आवडेल, हो की नाही गानू? अर्थातच. या ना मैत्रिणींनो, बसा आमच्या सोबत. यांची भाषा थोडी अगम्यच वाटते नाही का ग उर्वशी? सखी मेनके, या पृथ्वी लोकात अशा असंख्य भाषा बोलणारी माणसे आहेत. महाराज पुरुरवांच्या सहवासात घालवलेल्या काळात विविध भाषा बोलणाऱ्या विविध गुणदोषांच्या माणसांचे असे विविध अनुभव घेतले आहेत मी. बाय द वे, मी इंट्रो करून देते. हा, मी अमृता, एका IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आणि मी अनुश्री, फॅशन डिझायनर आहे. आम्ही ऐकलंय पृथ्वीवरच्या स्त्रियांवर फारच अन्याय अत्याचार होत आहे. खरं आहे का ते? स्वर्गातल्या स्त्रियांना पार सोन्याच्या पाळण्यातच जुजवत असतील की नाही ग तिकडले देवपुरुष? अगं, राज्य देवेंद्रचं असो की नरेंद्रचं, स्त्रियांचं दुःख सारखं सर्वत्र. खरंय तुमचं. स्वर्गात सारी भौतिक सुख आहे, डोळे दिपवून टाकणारी सुबत्ताही आहे, पण व्यथा वेदनांच्या करुण कहाण्या आम्हाला तरी कुठे चुकल्या? नको नको उर्वशी, आपल्या दुःखाचे पाढे या मरते माणसांसमोर नको वाचूस. मग आपल्या आणि ह्यांच्यात अंतर ते काय राहणार? सखी मेनके, अगं मैत्रीमध्ये असं हातचं राखून नसतं ठेवायचं. माफ करा सख्यांनो, आमच्याविषयी आम्ही सांगूच, पण आधी तुमच्या कथा व्यथा जाणून घ्याव्यात म्हणतो आम्ही. आमच्या कथा व्यथा जाणून घ्यायच्यात? मग वाचा कोणताही पेपर, पहा टीव्हीवरच्या बातम्या, म्हणजे आम्हाला वेगळं काही सांगावं लागणारच नाही. इथल्या कोणत्याही स्त्रीचं मन वाचा, त्यावर उठलेले ओरखडे, सापडलेल्या जखमा सगळ्या स्त्री जातीचं दुःख सांगून जातील. अगं अनु, बातम्यांची वेळ झाली आहे बघ. बातम्याला मोबाईलवर, म्हणजे येईल त्यांना अंदाज इथल्या स्त्रियांच्या व्यथा वेदनांचा. बातमीपत्राची सुरुवात करूया सध्याच्या ठळक बातम्यांनी. 55 वर्षाच्या महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिला गळा दाबून ठार मारल्याने वाशी परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. आपल्या मद्य निर्मितीच्या कारखान्यास परवाना मिळावा म्हणून नाशिकमधील एका शेटजीने आपली तरुण मुलगी मंत्र्याबरोबर शय्यासोबत करायला पाठवल्याचा
धक्कादायक प्रकार उघड झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. आणि सोलापुरातील बाबूगेनू उद्यानात एका नवजात बालिकेचा गोणीत गुरफटलेला मृतदेह सापडला असून पोलीस तिच्या पालकांचा शोध घेत आहेत. अगं हो पण तुला काय झालं एकदम रडायला? तिला बहुतेक तिच्या मुलीची आठवण आली असावी. मेनकाला मुलगी आहे? होती म्हणजे काय? मेनकाच सांगेल तिची कहाणी. आम्हा अप्सरांच्या सौंदर्याचा हेवा वाटतो ना तुम्हाला? सौंदर्य वरदान नाही, शाप आहे, शाप आमच्यासाठी. तुमच्या पृथ्वीवरचे एक ऋषी विश्वामित्र घोर तपस्येला बसले होते म्हणे. त्यांची तपस्या इतकी कठोर होती की प्रत्यक्ष देवेंद्रांनाही त्यांचं भय वाटू लागलं होतं. एके दिवशी देवेंद्रांनी मला बोलावलं आणि म्हणाले, तू स्वर्गातील सर्व अप्सरात सर्वात देखणी आणि तितकीच बुद्धिमान अप्सरा आहेस. तुला एका विशेष कामगिरीसाठी पृथ्वीवर जायचे आहे. तुझ्या अलौकिक सौंदर्याचा आणि प्रखर बुद्धिमत्तेचा वापर करून स्वर्गावर येऊ घातलेल्या संकटातून आमची सुटका करायची आहे आणि तूच हे करू शकशील असा मला पूर्ण विश्वास आहे. देवेंद्रांची आज्ञा होताच मी पृथ्वीवर आले. त्या निबिड अरण्यात जिथे विश्वामित्र थंडी वाऱ्यात उघड्या देहाने घोर तपस्येला बसले होते. मी त्यांच्या अवतीभोवती वावरू लागले, त्यांची सेवा करू लागले. पाणी भरून देणे, कुटी स्वच्छ करून सजवून देणे अशी कामे मी करू लागले. प्रारंभी त्यांनी माझ्याकडे साफ दुर्लक्षच केले, पण हळूहळू मी त्यांना आवडू लागले. माझ्या सौंदर्याने आणि सेवेने मी त्यांचे मन जिंकून घेण्यात यशस्वी झाले. गृहस्थ धर्मीयांसारखे आम्ही संसार करू लागलो. प्रणय क्रीडेत अखंड बुडून जाऊ लागलो. होऊ नये ते झाले. मी गर्भार राहिले. आई होण्याची अनुमती नसतानाही मी गर्भ वाढवत राहिले. 9 महिने भरले आणि मी एका सुंदर कोंडस मुलीला जन्म दिला. हरिण शावकासारखे डोळे, भुरे भुरे जावळ, माझ्या प्रीतीचा उमरलेला नवसर्जनाचा अंकुर पाहून मी अंतर्बाह्य मोहरून गेले. हर्षभरीत झाले. त्याच आनंदात आमच्या रक्तामांसाचे मऊ लुसलुशीत बाळ घेऊन मी विश्वामित्रांकडे गेले. त्यांनी तो इवलासा जीव पाहिला आणि ते पाठ फिरवून निघून गेले. मी जीवाच्या आकांताने त्यांच्या मागे धावू लागले, पण त्यांना पाझर फुटला नाही. मी धावून धावून थकले आणि शेवटी माझ्या लक्षात आले की मी स्वर्गातली अप्सरा आहे. मला स्वर्गात दरबारी सेवेत रुजू व्हावेच लागेल. माझ्या पोटच्या गोळ्याला मात्र मला सोबत नेता येणार नाही. मी मन घट्ट करून एका झाडाखाली माझ्या काळजाच्या तुकड्याला ठेवलं आणि स्वर्गात निघून गेले. निर्दय, त्या एवढ्याशा जीवाला कोल्हापुत्रांच्या तोंडी देऊन तू सरळ चालती झालीस? मी काय करणार होते? स्वर्गाच्या नियमांनी माझे हात बांधलेले होते. ज्यांच्यावर जीव ओवाळून टाकला, मनोभावे सेवा केली, प्रीती केली, ज्यांचा अंकुर माझ्या उदरात रुजला, वाढला, त्यानेच माझ्याकडे पाठ फिरवल्यावर काय करायचं असतं एखाद्या स्त्रीने? मी ज्या झाडाखाली माझ्या काळजाचा तुकडा ठेवला त्या झाडावर शकुंत पक्ष्यांची गजबज होती. मी त्यांना म्हटले, बाबांनो, मी माझ्या या पिल्लाला तुमच्या हवाली करून जाते. तिचं रक्षण करा. डॅम इट बास्टर्ड. अगं, उभा चिरून का टाकला नाहीस त्या विश्वामित्राला? तपस्वी म्हणे. तुझ्यासोबत झोपताना लाज नाही वाटली त्याला? तेव्हा काय अक्कल गहाण ठेवली होती त्याने? भ्याड साला. आणि तुमचा तो देवेंद्र, कपटी, राजकारणी, आतल्या गाठीचा, पृथ्वीवरच्या एका ऋषीच्या तपाला घाबरतो. डरपोक साला. म्हणजे स्त्री देहाचा वस्तुरूप वापर करण्याची परंपरा तुमच्या या देवेंद्रानेच सुरू केली म्हणायची. आम्ही पृथ्वीवरच्या स्त्रिया आजही याचीच फळं भोगत आहोत. इथल्या कामांध वासनांध पुरुषांकडून भोगवस्तू म्हणून नागवल्या जात आहोत. आणि आईबाईची परवानगी का नसते तुम्हाला स्वर्गात? का म्हणजे काय? फिगर बिघडेल म्हणून. म्हणजे हा फिगर ओरिएंटेड ब्युटी कॉन्शियसही देवलोकाकडूनच आलाय म्हणायचा पृथ्वीवर. अगं, आम्ही अप्सरा म्हणजे यांची हवी तेव्हा हवी तशी आणि ज्याला हवं त्याची शय्यासोबत करणाऱ्या भोगदासीच. दिवसभर गायन नर्तन करून यांची मनं रिझवायची आणि रात्री बोलवेल त्याची, सांगेल तशी शय्या सजवायची.
यात आमच्या देहमनाचा विचार कुठेच नाही. आमचा जन्म कसा झाला, कुठे झाला, आमचे आईबाप कोण, काहीही माहीत नाही. आम्हाला माता पित्यांचं सुख तर नाहीच आणि माता होण्याचं सुखही नाही. मी नुसती सचैल होऊन जळातून बाहेर पडले तेव्हा अनेक देवगणांचं वीर्यस्खलन होऊन ते कुंभात साठल्याने वशिष्ठ आणि अगस्तीचा जन्म झाला म्हणे. यांचं वीर्य कुंभात साठवलेलं चालतं, पण गर्भात रुजवायला मात्र नाही. माझा जन्म कसा झाला माहित आहे? स्वर्गातल्या काही अप्सरा आपल्या रूपाने मोहित करून नारायण ऋषींचा तपोभंग करण्याचा प्रयत्न करीत होत्या. त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणे या नारायण ऋषींनी आपल्या मांडीतून त्या अप्सरांपेक्षाही सुंदर मोहक अप्सरा निर्माण केली. ती अप्सरा म्हणजे मी. मांडीतून जन्माला आले म्हणून उरुजन्मा, उर्वशी. माय फुट, उरुजन्मा, इट्स अनसायंटिफिक यार. मला तर तुमच्या पृथ्वीवरच्या ऋषींनी फसवलं, पण चित्रलेखाला प्रत्यक्ष देवेंद्रांनीच फसवलं. प्रत्यक्ष देवेंद्रांनी? आणि ते कसं? चित्रलेखाच्या गर्भात देवेंद्रांचा अंश रुजला आणि वाढला, पण देवेंद्रांनी सुद्धा त्या बाळाची जबाबदारी घेतली नाही. अखेर चित्रलेखाने नाईलाजाने तिच्या मुलीला मंदाकिनी तटी सोडून दिले. ज्यांना सृष्टीचं पालन करता म्हणतात त्यांनी जबाबदारी नाकारायची. धिक्कार असो अशा सर्वांचाच. म्हणजे कुमारी मातांच्या समस्येचे मूळ यांच्या स्वर्गलोकातच आहे म्हणायचे. अगदी बरोबर बोलते समू. शिवाय इंद्राने गौतम ऋषींचं रूप घेऊन अहिल्यावर केलेला बलात्कार तो कसा विसरता येईल? नाहीच विसरता येणार. कारण बलात्काराची विकृती ही इंद्रलोकातूनच पृथ्वीवर आली आहे. आणि अग्निपरीक्षा द्यायला लावल्यानंतरही कुणाच्या तरी सांगण्यावरून पत्नीवर संशय घेऊन गर्भार स्त्रीला जंगलात सोडण्याची आज्ञा देणारा राम म्हणे मर्यादा पुरुषोत्तम. या असल्या आदर्शांमुळेच आजही पृथ्वीवरील स्त्रियांना परित्यक्ता होऊन अपमानित जीवन जगावं लागतं. तुम्ही स्वर्गातल्या स्त्रियांनी योग्य वेळी जागृत होऊन या सगळ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला असतात तर पृथ्वीलोकात या तुमच्या स्वर्गलोकाच्या विकृती झिरपल्याच नसत्या आणि इथल्या स्त्रियांना आजही तीच पुराणकालीन दुःखे भोगत जगावं तरी लागलं नसतं. अशी बंडखोर वृत्ती आमच्या फक्त उर्वशीकडेच होती. तिने तर साक्षात कुबेर देवांचीच शय्यासोबत नाकारली होती. शाबास उर्वशी, तुला तर आता समस्त अप्सरांचं नेतृत्व स्वीकारायलाच हवं. स्त्रिया कुठल्याही असो, पृथ्वीवरच्या किंवा स्वर्गातल्या, दुःख त्यांच्या पाचवीलाच पुजलेलं असतं. आणि तथागत गौतम बुद्धांनाही हे कुणीतरी सांगायलाच हवं की तुझं मनच आहे तुझ्या दुःखाचं कारण. हे विधान स्त्रियांच्या बाबतीत नेहमीच सत्य ठरत नाही म्हणून. ते कसं गावं? आता बघ ना, आपल्या प्राप्तीची अभिलाषा पुरुषांच्या मनात निर्माण होते. मग आपल्या प्राप्तीसाठी ते हवे ते खेळ खेळतात आणि आपल्या आयुष्याचा मात्र खेळ खंडोबा होऊन जातो. अगं अमृता, अनुश्री, तुम्ही दोघींनी आज मला एक नवा विचार, नवी दृष्टी दिली. मी अनेकदा बंड केलं, पण ते स्वतःपुरतच मर्यादित होतं. स्वर्गातील कुणीही देव, साक्षात इंद्रदेव सुद्धा आपल्या देहमनाचे स्वामी नाहीत हे मी माझ्या वर्तनाने सर्वांच्याच मनावर ठसवण्यात यशस्वी झाले. पण स्वर्गातील अन्य अप्सरांनाही हे करता यावं यासाठी मी काहीच प्रयत्न केले नाही. मर्त्य माणसाच्या पराक्रमावर, तेजस्वी रूपावर भाळून स्वयंप्रेरणेने प्रेमात पडलेली आणि त्याच मर्त्य माणसासोबत पृथ्वीवर जाण्यासाठी परवानगी द्यावी म्हणून देवेंद्रांना भाग पाडणारी मी, देवेंद्रांची आज्ञा होताच बंड न करता माझं प्रेम आणि माझ्या काळजाचा तुकडा प्रतिष्ठान नगरीत तसाच सोडून पुन्हा स्वर्गात आले. पराभूत हो. मेनका, उर्वशी, तुम्ही दोघी पृथ्वीवर आला होतात आमचं दुःख समजून घ्यायला. पण तुमच्या कहाण्या ऐकून पृथ्वीवरच्या स्त्रियांच्या दुःखाचा उगम कुठून होतो हे अगदी नीट समजलं आम्हाला. लहानपणापासून स्वर्गाविषयी आम्हाला जे सांगितलं गेलं होतं ना, त्यावरून स्वर्ग म्हणजे सर्व सुखांचा आगर अशीच आमची धारणा झाली होती. पण दुरून डोंगर साजरे म्हणतात ना, तेच खरं. पृथ्वीवर स्वर्ग आणून म्हणणाऱ्यांना आता हे ठणकावून सांगायलाच हवं की स्त्री शोषणाचं उगमस्थळ असलेला तो स्वर्ग मुळीच नको आम्हाला आमच्या ह्या भूमीवर. हो, पण आम्हाला पुन्हा स्वर्गात जावंच लागेल. पण आता आम्ही जाऊ त्यात तुम्ही दिलेले विचार आणि दृष्टिकोन सोबत घेऊनच. नुसतं सोबत घेऊनच नव्हे सखे मेनके, तर त्याप्रमाणे आचरण करून सर्व अप्सरांनाही स्वतःच्या हक्कांविषयी जागृत करू.
अन्यायाविरुद्ध बोलायला लढायला शिकू आणि पृथ्वीवरील तुमची ही स्त्रीवादी चळवळ स्वर्गात नेऊन तेथील स्त्रियांना पुरुषांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी नक्की प्रयत्न करू. चला तर मग तुम्ही स्वर्गलोकात आणि आम्ही पृथ्वीलोकात समस्त शोषित स्त्रियांची पुरुषसत्ताक व्यवस्थेने दिलेल्या व्यथा वेदनांतून दुःखांतून सुटका करण्यासाठी झटूया. आणि स्वर्गलोक असो की पृथ्वीलोक, जे जे पुरुष सहसंवेदनेने प्रामाणिकपणे आपल्या सोबत येतील त्यांना सोबत घेऊन स्त्री पुरुष सहजीवनाचे समानतेचे नवे युग निर्माण करूया. समतेच्या वाटन समतेच्या वाटन समतेच्या वाटन खनकावत पैंजण याव तू याव तू याव बंधन तोडीत याव तू याव बंधन तोडीत याव तू याव बंधन तोडीत याव. शेतात रानात जिथ घामान भिजली धरती शेतात रानात जिथ घामान भिजली धरती हिरव्या पिकावरती जिथ रागू मैना डोलती हिरव्या पिकावरती जिथ लागू मैना डोलती ऐसी या कष्टाची महती गोड कोकिळा बोलती ऐसी या कष्टाची महती गोड कोकिळा बोलती. त्या सरी सरीतून त्या सरी सरीतून आम अंतर येऊन याव तू बंधन तोडीत याव बंधन तोडीत याव. अन्यायाविरुद्ध जिथ मुठी वळल्या न्यायाविरुद्ध जिथ मुठी वळल्या हिवल्याशा त्या चिमण्या हित धारीशी हो भिडल्या मुलाच्या या चिमण्या जिथ घारीशी हो भिडल्या त्या युद्धभूमीतून रक्तचंदन लेऊन याव बंधन